पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ऐक की चहा पिवा। चल हा काय हाफ का फुल अं, ठरव की लवकर। लक्षात ठेव, निर्मला देवी आहे मी। ए हद्दीत राहायचं। ही ती बघ, ती बाई निर्मला देवी आहे। तिचाच पोरगा गुंड मवाली आहे। ऐ, काय झालं? निर्मला देवीला बघून घाबरलायस काय? आणि लपाय काय झालं? एक मिनिट, तुझा काय संबंध आहे त्यांच्या संग? अगं तू बोलू दिलं तर बोलेल ना मी। बोल की। काय देऊ, चाय की कॉफी? तुम्ही थांबाव। बोल की, तू त्यांच्याकडनं कर्ज घेतलंयस काय? नाही नाही, मी नाही त्यांच्याकडनं कर्ज बिर्ज घेतलं। माझा काही संबंध बी नाही त्यांच्या संग। कुणाचा फोन होता? ते मित्राचा फोन होता, मित्राचा। पण मी आता रिस्पॉन्स नाही देणार। जाऊ दे ना, तुला चहा प्यायचा आहे ना? एक मिनिट, तुला निर्मला देवीचा फोन यायलाय ना? त्यांच्या संग तुझा काही संबंध नाही, मग ते तुला फोन का करायला? म्हणजे तू त्यांच्यासाठी गुंडगिरीचं काम करतोस? नाही नाही, मी त्यांच्यासाठी काम करणारा गुंड बिंड नाही। मग तू कोण आहेस आणि काय करतोस तू? कधी जीप, कधी बाईक, कशी काय परवडते तुला? हॅलो, हा तो फोन उचलना झालाय, ड्रायव्हिंग करत असेल बहुतेक। मी एक काम करते, मी रिक्षेनेच येते। बर। माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं सोडून निर्मला देवीकडे काय बघायलायस? अगं कारण त्या मला फोन करायला। म्हणजे मी जी जीप आणतोय ना ती माझी नाहीये। मी एका गॅरेज मध्ये काम करतोय, त्या गॅरेजवाल्याची जीप आहे। आणि या सगळ्याचा निर्मला देवी संग काय संबंध आहे? आणि तू लपलास का? आणि त्या तुला फोन का करायलायत? अगं तुला दिसतंय ना, त्यांची गाडी बंद पडल्या आणि मी गॅरेजवाला आहे म्हणून मला फोन करायला। मग उचल की। अगं आता फोन उचलला तर मला त्यांची कार दुरुस्त करायला जावं लागेल। मला नाही जायचं, मी काय 24 तास कोणाचा गुलाम नाही। मला आता तुझ्यावर चहा प्यायचा, कळलं? तुमचं गाडीचं काम आटपा, मी होते रिक्षाने पुढे। रिक्षा, ही त्या बघ, सविता काकू, म्हणजे सोमची आई। त्या दिवशी आपण आणि निर्मला देवी त्याची सासू आहे।
अशी काय बघायलीस? मारक्या म्हशीगत तोंड सांभाळून बोलायचं, हद्दीत राहायचं. तर मला तुला हद्द शिकवायला लागेल. ए, तू मला हद्द शिकवायला जाऊच नको, समजलं? मी काय तुझ्या पोरी ग तुझ्या हद्दीत राहणारी भावली नाही. कोण आणि कशी आहेस ना ते चांगलंच ओळखून आहे मी. तुझ्यासारख्या बाईची वाट लागायला मला 2 मिनिटं बी लागत नाही. वाट लावण्याशिवाय दुसरं येतंय तरी काय ग तुला? स्वतःच्या पोराला गुंड बनवलं, त्याच्या आयुष्याची वाट लावलीस. माझ्या सोमच्या संसाराची वाट लावली. पोरीला घरात डांबून ठेवलं, तिच्या बी आयुष्याची वाट लावलीस. लोकांनी त्रास देऊन त्यांना ताब्यात ठेवून कसला विकृत आनंद मिळतोय ग तुला? पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची, मी तुला माझ्या सोहमच्या आयुष्याची वाट लावू देणार नाही, समजलं? तुझ्या पोराच्या संसाराची वाट लागली तुझ्यामुळं. सोहमला तर दुसरी संधी दिली मी. चांगली 9व्या कोऱ्या फ्लॅटची चावी दिली, तुझ्यामुळं नाकारली. मुग्धा आणि सोहम एकत्र राहू शकत नाही तुझ्यामुळं. मुग्धाला मी सासरी पाठवत नाही तुझ्यामुळं. पण कदाचित तुझ्या या गोलभांड स्वभावामुळं तुझा नवरा बी तुला सोडून गेला. तुझ्यासारख्या बाईशी बोलायची तर माझी बी इच्छा नाही. चल निघ इथून. मॅडम, गाडी ठीक झाली. सविता काकूंचा नवरा बेपत्ता झालाय. त्यांना असं बोलणं शोभतं का निर्मला देवीला? अगं आता काकू बी निर्मला मॅडम्सने मारकी म्हैस विकृत असं काहीतरी म्हणलेच की. म्हणजे तुला काय म्हणायचंय? सविता काकूंची चूक आहे? नाही नाही, त्यांची चूक आहे असं नाही, त्यांची अजिबातच चूक नाही असं बी नाही ना. म्हणजे तुला असं अगं ऐक की, आता त्या दोघींच्या भांडणापायी आपण एकमेकांसंग भांडायचं वय. ए मर्दा, चहा दे की. हा आता गप्प बसते. पण त्या दोघींपैकी निर्मला देवीची जास्त चूक आहे असं वाटतं मला. तुझं म्हणणं मला पटत नाही असं नाही. सोमच्या आईची बाजू तुला पटायली, पण मम्मीची पण बाजू आहे ना. मी ती तुला नाही सांगू शकत. हा? चहा पी की. आई, आई बरी आहेस ना? काही झालंय का? निर्मला भेटलेली, ती म्हणाली तुझे बाबा माझ्यामुळे घर सोडून गेले. ते खरंच माझ्यामुळे गेले का रे? आई, तू शांत हो. ये इकडे बस. आई, असं काही बी नाहीये. निर्मला मला हे बी म्हणली की तिने तुला एक संधी दिलेली,
आणि ती संधी तू माझ्यामुळं नाकारलीस. फुल फर्निश फ्लॅटची चावी आहे. दोघं बी सुखानं संसार थाटू शकता, पण एक अट आहे. तुझ्या आईने त्या घरची पायरी चुकून बी चढायला नको. तुझ्यामुळं नाही आई, तुझ्यासाठी. सासूबाईंनी मला नवीन फ्लॅटची चावी दिलेली, पण तिथं तुला यायला परवानगी नव्हती, म्हणून मी नाही बोललो. पण त्याचा तुला आता पश्चाताप होतोय. आई, असं असेल तर जातो, मी राहीन येतं. माझं काय व्हायचं ते होऊ दे. नाहीतर मीच जाते तुझ्या पप्पागत कुठं तरी. आई 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 तू शांत हो. रडू नको. तू बस इकडे बस. आई तू शांत हो आणि रडू नकोस. मी आहे ना, शांत हो. काय नाही, मी पैस हारले म्हणून खुशीत पिताय का काय? नाही काय, पुढचं डाव पेचा कालोय. आखताय डावपेच. काय होणार आहे तुमच्या डावपेचानं काय माहिती? काय होणार आहे? मी तुला 10 लाख आणि ते घर दोन्ही देणार आहे. काय? घर आणि 10 लाख दोन्ही? आका आका, तुम्ही का नाही डावपेच आका. हा, मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही. मी जाते आणि झोपते. तुम्ही डावपेच आका, कामाला लागा. ऑल द बेस्ट. गुड नाईट. गुड नाईट. वाय वाय. मला मिळणार ही काय आहे की? कोण आहे? काय पाहिजे? मला कैलास दादाने पाठवलंय. कैलासनं पाठवलंय? पैसे घेऊन आलायस होय? नाही, तुला नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलवलंय. कोण आहे वो? मित्र आहे, मित्र. काय म्हणालास? बोल 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 बोल. कैलास दादाने तुला नेहमीच्या ठिकाणी बोलवले. आणि येताना मोकळं पोतं घेऊन ये. मोकळं पोतं घेऊन बोलवलंय म्हणजे पोत्यात पैसे भरभरून देणार वाटतं. तुझा मी आलो. कोण होत? कोण होत? कोण? मित्र होता म्हणलं की मगाशी. ते महत्वाचं काम होतं म्हणून आलेला. मला बी अर्जंट कामासाठी बाहेर जायचंय. जाऊन येतो मी. मग त्यासाठी एवढा कचरा आहे काय झालं? जावा की. कोण कसरतंय? तू जाऊन झोप ना, आम्ही बाहेरनं कडी लावून घेईल. मी लवकर येईल, तू टेन्शन घेऊ नको. मी कशाला टेन्शन घेते? या कवा यायचं ते? उगा आपलं काहीतरी यायचं. गोपीनाथ शेठ, जम्बो डाव जिंकला तुम्ही. जॅकपॉट लागला, जॅकपॉट. आकडा लागला 21 पिकचा एक्का. पोतं घेऊन बोलावलंय. पोतं घेऊन म्हणजे रगड नोटा असणार, रगड नोटा. कैलाश, मेरी जान.
काय पण गुड न्यूज दिल्यास मला. 10 ते 20 लाख झालं. आता तुला पार्टी काय पाहिजे ते मटन दारू चिकन सगळं मिळेल. मला पैसे दे आता, मग पुढचा डाव. 10 ते 20 लाख झालं. तुझ्या 10 लाखाचे 0 रुपये झालेत. तू डाव हरणारीस. तुला आपण आधीच सावध केलं होतं. अरे तू जिंकलाय म्हणून जास्त हवेत उडालायस. अरे त्यामुळे तुला सावध करायलोय. पैसे माझे, मर्जी माझी. 10 लाख माझे. मला 10च्या 10 लाख लावायचे. आता ताबडतोब आमचं पैसे दे. 10 लाख. 10 लाख 10 लाख कुठून देऊन मी? 10 लाख ते तुमच्या ते निकालामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल. हा तुम्ही चेक करा. काहीतरी मिस्टेक झाली. ए गोपीनाथ, आमच्याकडे चुका होत नसत्या. खपमान आमचं पैसे दे, नाहीतर तुझ्या घरात घुसून पैसे वसूल करीन. नको घरात नको. मी पैसे देतो. सगळे पैसे देतो. गेले माझे 10 लाख. उद्यापर्यंतचा येळ आहे तुझ्याकडं. उद्यापर्यंत आमासने आमचे पैसे जर नाही भेटले ना, तर हे पोत आहे ना, पोत, हे पैशासाठी नाही, हे तुझ्यासाठी. तुझ्यासाठी ह्याच पोत्यात भरीन आणि तुला नाम नेऊन दरीत फेकेन. कुठं? हा, गुमान आमचं पैसे दे, नाहीतर तुझं घरदार ऐकून पैसे वसूल करीन. काय म्हणतात मला? कैलास. लाश लाश कैलाश. मुन्नू अस्मीला यामिनी येऊन गेल्याबद्दल तर सांगत नसेल ना? आय, मुन्नू आणि अस्मी काहीतरी बोलाल्यात. काय? आय, मुन्नूनं मला यामिनी आल्याचं सांगितलं. सगळं सांगितलं? सगळं म्हणजे मुन्नूला घरात पाठवलं त्या आधीचं सगळं सांगितलं. यामिनी आल्यावर तू मुन्नूला घरात पाठवलं ते बरंच केलंस. यामिनी सारख्या बाईची सावली बी मुन्नूवर पडाय नको. बर, काही तमाशा नाही ना केला तिनं? नाही, तमाशा नाही केला. आणि मुन्नू आत गेल्यावर काय बोलली ती? आणि आता जर चोर गावला नाही तर तू चोर ठरणार आहेस. जाऊ दे,
ती काय बोलते काय वागते सगळं पाठ आहे मला. पण मला सांगण्यासारखं काय असेल तर सांगा. वय म्हणजे नाही, म्हणजे तसं ती काय बोलली नाही, पण वय मी सांगेन तस काय सांगण्यासारखं असेल तर. आय तू बोलायलास तशी तायडी मान हलवायला बघ. चल तायडे अंथरुण घालून घे. यामिनी तमाशा न करता गेली हे जास्त धोकादायक आहे. कारण याचा अर्थ तमाशा अजून बाकी आहे.